कडे आमच्या अपेक्षेनुसारच आहे. सेकंड फेजमध्ये देखील आम्हाला चांगल्या जागा मिळतात आहे. आम्ही जवळजवळ 160च्या वर जातो आहे. त्याचं कारणच आहे की पश्चिम बंगालमध्ये गेले 5 वर्ष शुवेंदू अधिकारी यांच्या माध्यमातून एक लीडर ऑफ अपोजिशन होता. ममता दीदीला जो डायरेक्टली चॅलेंज करू शकेल आणि जो पश्चिम बंगालला पूर्ण ओळखणारा असा आमच्याकडे एक नेता होता. दुसरं इथे काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे जवळजवळ सर्व जागांवर उभे होते आणि 15 वर्षानंतर ममता दीदींच्या विरुद्ध जी अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाली होती त्याचा देखील विषय होता. तिथे महिलांच्या सुरक्षिततेचा खरोखरच प्रश्न निर्माण झाला होता. मुस्लिम अपीजमेंट हा विषय होताच. डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज संपलेल्या होत्या आणि डबल इंजिनची सरकार नसल्यामुळे जे नुकसान होतं आणि यांचा जो काही तट्टू असा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे जनतेचं जे नुकसान होत होतं या सगळ्यांचा परिपाक म्हणजे जनतेने यावेळेस ठरवून टाकलं की आम्ही मतदान करणार. आणि हा जो जो म्हणजे वोटिंग पर्सेंटेज देखील वाढला आहे. मला सांगा की ममता दीदींचा मुस्लिमांचा जो एन ब्लॉक वोट्स आहेत ते तर आधी मिळायचे आत्ताही मिळाले, पण जो ॲडिशनल पर्सेंटेज आहे हा ॲडिशनल पर्सेंटेज म्हणजे विशेषतः महिलांनी हा भारतीय जनता पक्ष NDAच्या माध्यमातून केलेलं मतदान आहे आणि त्याचाच परिपाक म्हणजे अशा प्रकारचं रिझल्ट आपल्याला दिसतात आहे. व्यंकटेश केसरी सर आहेत. तुमच्याच मुद्द्याला थोडंसं पुढे नेऊन मला सरांना विचारायचं आहे. सर, आपण पश्चिम बंगालचं जेव्हा जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा ममता बॅनर्जींचा बॅकबोन कोण होता तर तिथल्या महिला होत्या. महिलांच्या मधले अशी त्यांची आपली लेक ज्याला आपण म्हणतो पश्चिम बंगालची लेक आहे, मुलगी आहे आणि तिच्या पाठीशी महिला खूप मोठ्या प्रमाणात उभं राहिल्या. त्यानंतर त्यांच्या योजना महिलांच्या बद्दलच्या ह्या सगळ्या होत्या. भारतीय जनता पक्षाला त्यांना जर डेंट मारायचा असेल तर निश्चितपणे महिलांमधली त्यांची लोकप्रियता वाढवावी लागेल. असं काय भारतीय जनता पक्षाने केलं की ह्या महिला त्यांच्यापासून दूर गेल्या? कदाचित महिला आरक्षण विधेयक या सगळ्याचा काही परिणाम तुम्हाला दिसतो? मला वाटत नाही. एक असं आहे की ममता बॅनर्जी ह्या भारतातले एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत त्या उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे ते दिल्लीला नॅशनल टेरिटरी ती काही जे छोटं राज्य ते ममता बॅनर्जींनी हे आपले नेतृत्व सिद्ध केलेले आहे. जयललिता असतील, ममता बॅनर्जी असतील किंवा काही प्रमाणात मायावती असतील, या सर्व स्वयंभू नेत्या होत्या. त्यामुळे महिला त्यांच्यापासून तुटतील हे म्हणणं विशफुल थिंकिंग झाली. मला स्वतःला असं वाटतं अँटी इन्कम्बन्सी हा जर फॅक्टर असेल तर तो अँटी इन्कम्बन्सी मग आसाममध्ये सुद्धा चालला पाहिजे, त्याच्या विरुद्ध नाही. किंवा तामिळनाडूमध्ये अँटी इन्कम्बन्सी तर तिथे चालला पाहिजे. तर अँटी इन्कम्बन्सी किंवा डबल इंजिन सरकार यापेक्षा मला या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा वाटतो तो SIR आहे. SIRने अनेक लोक काय म्हणतात त्याला मतदान करता आलेले नाहीयेत. राहता अपीजमेंटचा भाग जर ममता बॅनर्जी या मुस्लिम अपीजमेंट करत असतील तर त्या स्वतः बॅनर्जी आहेत, त्या स्वतः ब्राह्मण आहेत, त्या स्वतः हिंदू आहेत आणि त्यांच्या विरुद्ध म्हणजे हिंदू तोडणं हे विशफुल थिंकिंग आहे. आणि शिवाय दुसरं महत्वाचं म्हणजे भाजपला स्वतःचा चेहरा पश्चिम बंगालमध्ये निर्माण करता आला नाही अजूनही. जे फुटीर आहेत त्या फुटीरांच्या आधारे भारतीय जनता पक्षाने अत्यंत चांगलं कॅम्पेनिंग केलं. त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी यंत्रणा लाभवली, जे काही सामदाम दंडभेद असतात ते सर्व केलेलं आहे. त्याचा परिणाम कुठे ना कुठे फटका ममता बॅनर्जीला बसू शकतो. असं नाहीये की ममता बॅनर्जीची लाट आहे असं वाटत नाही, परंतु ममता बॅनर्जी संपल्या असंही नाहीये. आणखी सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या 5 राज्यातल्या ज्या निवडणुका झाल्या हे 5ही राज्य बॉर्डर स्टेट आहेत. म्हणजे याच्यामध्ये इतर राज्याप्रमाणे आपण मी जिंकलो ते हारले वगैरे हे करू शकत नाही. ते सेन्सिटिव्ह आहेत. त्यांचे काही मुद्दे अत्यंत सेन्सिटिव्ह असतात. त्याला जर तुम्ही ऍड्रेस नाही केलं तर मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होती. त्यामुळे डबल इंजिन, राम राज्य वगैरे वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत, प्रचारात त्या केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात लोकांचे प्रश्न आणि लोकांमधून निर्माण झालेली लिडरशिप ही महत्वाची असते. जसं हिमंता बिस्व शर्मा हे काँग्रेसमधून आले होते, ते भाजपचे कसे असू शकतात, आज तिकडे आलेले. भाजपला या 5ही राज्यामध्ये स्वतःची लिडरशिप निर्माण करता आलेली नाहीये. भले ते जिंकू सुद्धा शकतील. म्हणजे ज्या एक्झिट पोलनी आपण भगवी लाट दाखवलेली आहे कदाचित ते होणार नाही माहिती नाही, ते 4 तारखेला कळेल. परंतु त्याची जी दुसरी बाजू आहे ते भारतीय जनता पक्ष एवढं म्हणजे सत्तेत असून सुद्धा त्यांना आपले संघाचं काम आहे केरळमध्ये, पण तो संघाचं नेतृत्व निर्माण झालं नाही. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्ष 75 वर्ष झाल्यानंतर तिकीट नाकारतो, पण मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी श्रीधरनला तिकीट दिलं होतं जे 90 वर्षाचे होते. त्यामुळे हे काय दाखवतं
की भारतीय जनता पक्ष स्वतःचे नेतृत्व या 5 राज्यात निर्माण करू शकेल नाही. ठीक आहे. बिलकुल आणि व्यंकटेश मला सर, वाटतं की तुमच्या या मताशी सहमत आहे की हा एक चॅलेंज भाजप पुढे कायम आहे पश्चिम बंगालमध्ये, की ममता बॅनर्जीच्या समोर एक लोकल आणि तितकाच मोठा चेहरा उभं करणं, आणि ते चॅलेंज नरेंद्र मोदी आणि अमित शाह ज्या पद्धतीने रॅली करतायत, कॅम्पेन करतायत, त्या कॅम्पेनने ते भरून काढायचा प्रयत्न करतायत. परंतु आणखी 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्यासोबत श्रीमंत मानेसर आहेत, संपादक लोकमतचे नागपूरवरून, आणि मंदार फणसे देखील आहेत. एक महत्त्वाचा प्रश्न, या इलेक्शनमध्ये 4 M महत्त्वाचे होते. एक, ममता बॅनर्जी, नरेंद्र मोदी, महिला, हे 3 जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याकडे सगळ्यांची नजर लागलेली होती, की ममता बॅनर्जी हे सर्वात मोठं चॅलेंज आहे भाजप पुढचं. नरेंद्र मोदी त्यांना काउंटर करायसाठी उतरले. महिला, ज्यांचं कायम मतदान मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जींना होताना दिसतंय. आणि चौथा सर्वात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे मुस्लिम वोटर. आणि हा मुस्लिम वोटर कसा काम करतोय ते देखील आपण बघूया, की मुस्लिम मेजॉरिटी जी आहे, मुस्लिम मतदान हे कायम मोठ्या प्रमाणात TMCला जाताना दिसतंय. आणि आपण हे जे बघतोय 74 जागा आहेत जिथे मुस्लिम बहुल मतदार जास्त आहेत, आणि त्या 74 जागांपैकी 59 जागा ह्या TMCला जाताना दिसत आहेत. काँग्रेसच्या वाट्याला फक्त 9 जागा येत आहेत आणि भाजपच्या वाट्याला 6 जागा. आणि इथं वोट शेअर बघायचीच गरज नाही. मुस्लिम मतदार बहुल जे आहेत तिथे 46% जास्त मतदान हे TMCला होताना दिसते. त्यामुळे यातला जो मुस्लिम हा जो एम आहे तो एम आपल्याला यावेळेस देखील TMC सोबत राहताना दिसते. ज्या पद्धतीचं पोलरायझेशन झालं त्या पद्धतीने क्लिअर दिसते की मुस्लिम वोटर हा एक सुरी मतदान करताना दिसतोय. परंतु मंदार सर, सर्वात मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे महिला वोटर. आतापर्यंत आपण बघत आलोय की भाजपनं ज्या काही इलेक्शन जिंकलंय त्यामध्ये सर्वात जास्त प्रभाव त्यांनी टाकला महिलांवर, आणि या महिला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु पश्चिम बंगालमध्ये त्यांना ते जमताना दिसत नाही. यावेळेस हे महिला वोट आणि मुस्लिम वोट यामधले मुस्लिम TMC सोबत आहे. महिला वोट जर सरकलं तर मात्र भाजपसाठी हे जे आकडे आहेत ते सत्यात उतरताना दिसतील 4 मेला. नक्की दोन फॅक्टर आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. आम्ही एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे याच कार्यकाळामध्ये ज्यावेळेला ही सगळी निवडणूक होत होती त्यावेळेला युद्धाचे ढग होते, युद्ध सुरू होतं आखातामध्ये आणि त्याचे काही परिणाम आपल्यापर्यंत येत होते. गॅसचा जो तुटवडा होता त्याचा सुद्धा महिलांशी संबंध आहे. त्यामुळे युद्ध आणि गॅस आणि त्याच्याशी महिलांशी संबंधित असलेल्या ज्या गोष्टी पश्चिम बंगालमध्ये झाल्या असतील तो एक फॅक्टर फार महत्त्वाचा असेल. दुसरा त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे TMCचं जर का आपण एकूण पक्षाचं नेतृत्व बघितलं तर त्या नेतृत्वामध्ये आपल्याला दिसत आहेत की तिथल्या ज्या फायर ब्रँड तिथल्या ज्या नेत्या आहेत, त्या नेत्री तिथल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या महिला आहेत. खास करून यावेळेला सयोनी बसू यांच्यासारखी खासदार तिने ढवळून काढलं अक्षरशः त्या तरुण खासदारांनी. आणि संपूर्ण तिथलं पश्चिम बंगालमधलं वातावरण जे आहे ते सयोनी बसूंनी भारावून टाकलेलं होतं. तिथला तो जो सगळा मॉब आहे, तिथला तो जो जमा झालेला सगळा जनसमुदाय आहे त्याच्यावरती एक प्रकारची मोहिनी घातली होती. त्यामुळे तृणमूलच्या सारख्या पक्षाकडे स्वतः ममता दिदी आहेत, स्वतः त्यांच्याकडे असे फायरब्रँड वक्ते आहेत, आणि त्यामुळे सुद्धा एक महिलांचा जो साधारणतः जो कल असेल तो कदाचित तृणमूलकडे असण्याची शक्यता जास्ती मला तरी वाटते. पण त्या व्यतिरिक्त जर का एक महत्त्वाचा मुद्दा बघितला तर SIR जे सातत्यानं व्यंकटेश केसरी म्हणतात की SIR फॅक्टर जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, आणि तोच फॅक्टर ह्या 90% या आकड्याच्या अवतीभोवती आपल्याला कारणीभूत ठरलेला दिसतोय. त्या 90% जी काही जादू होणार आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे. पण एक्झिट पोल आता जो आहे तो त्या SIRच्या अवतीभोवतीच फार महत्त्वाचा ठरताना दिसतो. या सगळ्या